प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आरोग्य म्हटलं तर असं इंग्रजीमध्ये म्हणतात की हेल्थ इज वेल्थ. म्हणजे संस्कृतमध्ये एक सुभाषितही आहे, आरोग्यम धनसंपदा. ज्यावेळी आपण म्हणजे आरोग्य ही माणसाच्या जीवनातली एक अमूल्य ठेवा आहे किंवा एक अमूल्य अशी श्रीमंती माणसाची जर म्हटली तर ते आरोग्यच असं म्हटलं पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून, त्यांची आरोग्याची व्याख्या जर आपण समजून घेतली तर त्यांची स्थापना, त्यांचा एकंदरीत प्रचार प्रसार आणि एकंदरीत उद्देश आपल्या लक्षात येईल. त्यानुसार आरोग्य म्हणजे फक्त केवळ हे लक्षणांचा अभाव किंवा आजारांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या सर्व संतुलनाची एक परिस्थिती, एक स्थिती म्हणजे आरोग्य. या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज वेगवेगळे कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. त्यासाठी विशेष असे पाहुणेही आपण इथे बोलवलेले आहोत. आपल्या आजचा विषय आज जर समजून घ्यायचा असेल, आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. आजचा आपला विषयही त्या अनुषंगाने आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता जागतिक आरोग्य दिवस विशेष कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण विशेष पाहुणे असे बोलवलेले आहेत. या विषयावरती अतिशय सखोल असा, प्रगल्भ असा त्यांचा अनुभव आणि सखोल अभ्यास ह्या पाहुण्यांकडे आपल्या आहे. आणि त्यांनाच आपण इथे आग्रहाची विनंती केली आणि विनंतीला मान देऊन ते आज आपल्या इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपले आजचे पाहुणे आहेत डॉक्टर राजन वैद्य सर. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. अगदी त्यांचा अल्पशा असा परिचय मी करून देतो. डॉक्टर राजन सुरेंद्र वैद्य हे मुंबई विद्यापीठाचे MD व DGO असे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ विषयाचे प्रत्युत्तर पदवीधर असे डॉक्टर आहेत. आणि पुढे जाऊन त्यांनी लंडन येथील सुप्रसिद्ध रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट या नामांकित संस्थेची MRCOG ही जगप्रसिद्ध पदवी संपादन केलेली आहे. गेली 35 वर्ष डॉक्टर वैद्य हे इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व निवारण या विषयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारच्या मुंबई येथील कामा अँड एल्ब्लस हॉस्पिटल्स येथे ऑनररी कन्सल्टंट म्हणून डिपार्टमेंट ऑफ असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्समध्ये ते सेवा देत आहेत. यापूर्वी ते मुंबईतील परळ येथील नवरोजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल येथेही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स म्हणजेच वंध्यत्व निवारण या विभागाचे विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर वैद्य हे वंध्यत्व निवारण या विषयातील अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये फॅकल्टी म्हणूनही त्यांनी सहभाग केलेला आहे. तसेच ते अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन्स, युरोपियन सोसायटी फॉर ह्युमन एम्ब्रियोलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटी अशा वंध्यत्व निवारण या विषयाशी संलग्न अशा नामवंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थांचे ते सभासद आहेत. वंध्यत्व निवारण या विषयावर त्यांनी जवळजवळ 30 वर्ष शास्त्रीय लिखाण केलेले आहे व त्यांचे शोधनिबंध हेही इंटरनॅशनल जर्नल्समध्ये, इंटरनॅशनल मॅगझिन्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे स्वतःचे कल्याण येथे आधुनिक उपकरणांनी युक्त असे अंकुड फर्टिलिटी सेंटरही आहे. चला तर आपण आज आपल्या एकंदरीत चर्चेला आज आपण सुरुवात करणार आहोत. सर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये. नमस्कार सर. सगळ्यात पहिला प्रश्न, आज आपण जागतिक आरोग्य दिवस या पार्श्वभूमीवरती आजचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे आणि चर्चा करणार आहोत. तर मला पहिला प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो तो म्हणजे जागतिक आरोग्य संघटना नेमकी काय आहे, त्याची स्थापना, एकंदरीत तिचा इतिहास, त्याची पार्श्वभूमी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जो साजरा करतोय आपण जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिवस, याचा नेमका उद्देश काय सांगाल सर? नमस्कार. आज 7 एप्रिल रोजी आपण संबंध जगभर जागतिक आरोग्य दिन म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे संपूर्ण जगभर साजरा करत आहोत. जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, तिची स्थापना 7 एप्रिल 1948 साली जरी झाली असली तरीसुद्धा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याची सुरुवात ही त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 7 एप्रिल 1950 रोजी झाली. म्हणजे जवळपास आज बरोबर 500 वर्ष पूर्ण झाली त्याला. या जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना त्यांच्या आरोग्यविषयक
समस्यांची काळजी घेण्यासाठी जागरूक करणे हे अगदी संक्षिप्त झालं त्याचं उद्दिष्ट. संपूर्ण जगाची आरोग्यरक्षक संघटना अशी जागतिक आरोग्य संघटनेची एक ओळख आहे. संयुक्त राष्ट्र संघाची ही एक शाखा आहे. आता मी म्हटलं की प्रमुख उद्दिष्ट ते होतं, पण एक खरी जागतिक आरोग्य संघटना स्थापन करण्याचे अनेक उद्दिष्ट आहेत. त्यातली ठळक उद्दिष्ट जसं आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य समस्या व आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिसाद देणे, लोकांना आपल्या आरोग्य राखण्याविषयी जागरूक करणं, सामुदायिक आरोग्याच्या योजना आखणं, साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या देशांना संबंध जगाला मदत करणं, ज्याचा अनुभव आत्ताच आपण 4-1 वर्षापूर्वी घेतला, जेव्हा कोरोनासारखी महाभयंकर साथ सगळ्यांदा जगावर अवतरली होती. त्यावेळेला विविध योजना जागतिक आरोग्य संघटनेच्याद्वारे अनेक ठिकाणी अनेक देशामध्ये राबवल्या गेल्या. जागतिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध रोगांवरील लसीकरण मोहिमांना चालना देणं आणि अगदी ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचेल अशी व्यवस्था करणं, कुपोषणासारख्या काही देशांमध्ये ज्या समस्या अजूनही आहेत, नुसतंच कुपोषण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांच्यावर मात करायला मदत करणं, आरोग्यविषयक गैरसमज दूर करणं आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देणं. तर थोडक्यात आपण बघितलं की उद्दिष्ट ही त्यातली काही ठळक उद्दिष्ट होती. संपूर्ण जगभरातील लोकांचं जीवन सुदृढ आणि निरोगी होण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करणं हे जागतिक आरोग्य संघटनेची ठळक उद्दिष्ट आहेत. म्हणजे थोडक्यात सर की जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेमागचा उद्देश हा जगभरामध्ये जनजागृती, आरोग्यविषयी जनजागृती हा नक्कीच आहे. हा त्याचा पाया आहे. बरोबर सर. मग जागतिक आरोग्य संघटना ही दरवर्षी त्यांची एक थीम घोषित करत असते, एक घोषवाक्य त्यांचं पब्लिश करत असते. 2025चं त्यांचं घोषवाक्य नेमकं काय आहे आणि त्याचा काय अर्थ निघतो? जागतिक आरोग्य संघटना ही दरवर्षी एक घोषवाक्य सादर करते. त्या घोषवाक्यानुसार संबंध वर्षभर प्रामुख्याने कार्यक्रम सगळीकडे राबवले जातात. यावर्षीचं घोषवाक्य जे आहे ते म्हणजे हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर्स. त्याचं मराठी म्हणजे निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य असं आहे. आणि याच घोषवाक्याला अनुसरून आपण आजचा हा कार्यक्रम सादर करतोय. यावर्षीचा जागतिक आरोग्य दिन हा माता आणि नवजात बालकाच्या आरोग्याशी समर्पित आहे. माता आणि नवजात बालकाच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्याच्यावरून स्पष्ट होते. आजही बऱ्याच मातांना आणि नवजात बालकांना योग्य आरोग्यसेवा मिळत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. माता व नवजात बालकांचं योग्य पोषण व्हावं, त्यांना योग्य औषधोपचार व्हावे, मातेची सुरक्षितपणे प्रसूती व्हावी व प्रसूती पश्चात सेवा त्यांना मिळावी, प्रसूती पश्चात लसीकरण मिळावं इत्यादी अनेक गोष्टींवर या थीमच्या आधारे संबंध जगभरात जागतिक आरोग्य संघटना आता चालना देणार आहे किंवा देत आहे. त्याचं कारण असं, हा विषय त्यांनी थीम घेतल्याचं कारण असं आहे की निरोगी माताच सदृढ बालक तयार करू शकते, जन्माला घालू शकते आणि सुदृढ बालकातूनच उद्याचा सक्षम नागरिक तयार होणार असतो. या सक्षम नागरिकातून सक्षम समाजाची, सक्षम राष्ट्राची आणि नंतर सक्षम जगाची निर्मिती होणार असते. थोडक्यात माता आणि नवजात बालकाच्या आरोग्यावर भर देणारा अशी ही थीम आहे. म्हणजे सर ह्या वर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची जी थीम आहे हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर्स, म्हणजेच निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य. बरोबर सर. या अनुषंगाने जर चर्चा पुढे न्यायची झाली तर माता आणि बालकल्याण या विषयावरती चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. मग या निमित्ताने माता आणि बालकल्याण या विषयाची जेव्हा चर्चा होईल तेव्हा गर्भावस्था व प्रसूती च्या काळामध्ये माता आणि बालकल्याणाची कोणती योग्य काळजी घेणं हे साधारण अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचे जीवन आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी सुरक्षित राहू शकतील. काय सांगाल सर? छान प्रश्न विचारलास डॉक्टर प्रशांत. तुझ्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी मी त्याच्या एक पाऊल आणखीन मागे जातो की गर्भारपण आणि बालक याच्याकडे यायच्या आधी खरी सुदृढ बालक व्हायची सुरुवात ही गर्भारपणापूर्वी, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग आणि केअर म्हणतो. म्हणजे स्त्री गरोदर व्हायच्या आधीपासून तिची काळजी घेतली. म्हणजे जिला बाळ व्हायचं आहे तिने आणि तिच्या नवऱ्याचं समुपदेशन आणि काळजी ही गरोदरपण व्हायच्या आधीपासून करायला पाहिजे. जसं जमिनीचा कस बघितला जातो आणि मगच बीज पेरलं जातं, तीच उपमा निसर्गाची इथे माणसाला सुद्धा लागू आहे.
प्रसूतीपूर्व भावी माता यांची शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यासाठी तयारी आहे की हे बघितलं जातं. जसं आणि त्याच्या दृष्टीने त्यांना समुपदेशन केलं जातं. उदाहरणार्थ स्त्रीला काही आरोग्यविषयक समस्या आहेत का, त्यामध्ये स्त्रीची हिस्ट्री, फिजिकल काही चाचण्या तपासणी केली जाते आणि काही चाचण्या केल्या जातात. उदाहरणार्थ तिला काही तिचं आधीचं बाळंतपण झालं असेल तर ते कसं झालं, त्यामध्ये काही गुंतागुंत निर्माण झाली होती का, तिला एखादे काही गंभीर आजार आहे का, किंवा तिला काही अनुवंशिक रोगांची त्यांना हिस्ट्री आहे का दोघांनाही, मातेला किंवा त्या स्त्रीला किंवा पुरुषाला, की ज्याच्या अनुषंगाने काही विशिष्ट प्रकारची काळजी द्यावी लागेल. शिवाय तिचे काही प्रायोगिक काही तपासण्या केल्या जातात की तिला उच्च रक्तदाब आहे का, तिचं थायरॉईड ग्रंथीचं कार्य व्यवस्थित चाललं आहे का, तिला मधुमेहासारखे आजार काही आहेत का, की जे असले तर ते आधी नॉर्मल ते व्यवस्थित केले जातात आणि मग पुढे त्यांना अनुकूलता दर्शवली जाते. तसंच त्याप्रमाणे तिला किंवा तिच्या नवऱ्याला काही इन्फेक्टिव्ह डिसीज आहेत का, की ज्याचा संक्रमण बाळाकडे होऊ शकेल, ते असले तर त्यांना काबूत आणता येतं. स्त्री जननेंद्रियाची रचनात्मक व्यवस्था कशी आहे, की त्याच्यातून 9 महिन्याचं पूर्ण बाळ येऊ शकेल का जन्माला, तसं काही त्याच्यामध्ये समजा गर्भाशयात पडदा वगैरे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मग रचनात्मक त्यातले दोष निर्माण केले जातात. थोडक्यात स्त्री व पुरुष या दोघांची शारीरिक मानसिक सक्षमता गरोदर व्हायच्या अगोदर चाचपली जाणे आणि त्याच्यातून त्यांचं समुपदेशन करणं, यालाच प्रिकन्सेप्शन काउन्सिलिंग किंवा प्रिकन्सेप्शन केअर म्हणतात. आणखीन एक उदाहरण देतो. बऱ्याचशा वेळेला आमच्याकडे जेव्हा असते, आणि माझं तर एक असं म्हणणं आहे की प्रत्येक प्रेग्नन्सी ही प्लॅन्डच असली पाहिजे. आमच्याकडे बऱ्याचशा वेळेला अशा पेशंट येतात की ज्यावेळेला दिवस गेलेले असतात, पण त्यांना रुटीन तपासामध्ये त्यांना ॲनिमिया असतो किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस असतो किंवा थायरॉईड ग्रंथीचं काम व्यवस्थित चालत नसतं. तर असं होऊन नंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा त्याच्या आधीच जर सगळं हे व्यवस्थित, म्हणजे ज्यावेळेला ती शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असेल त्याच वेळेला जरी पुढच्या गर्भारपणाला सामोरं गेली तर त्यातून अजूनही सशक्त प्रजा निर्माण होईल. म्हणजे स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेणं हा त्या प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग आणि एकंदरीत गोष्टीचा जो मला वाटतं हेतू त्याच्या मागचा आहे, आणि जेणेकरून गर्भावस्था आणि प्रसूती हे कोणत्याही अडचणी न येता पार पडले जाऊ शकतात. मला वाटतं हेच तुम्हाला अधोरेखित करायचं या तुमच्या उत्तरातून. अतिशय समर्पक असं उत्तर आपण दिलंय. अजून काय सांगायचं? तुझ्या मूळ प्रश्नाकडे येतो की गरोदरपणामध्ये आणि गरोदरपणाच्या पश्चात काय सुप्रजन होण्यासाठी काय करायला पाहिजे. ती गरोदर एकदा तिचं यानंतर जेव्हा तिला गरोदर राहते त्यावेळेला तिने गरोदरपणातल्या सर्व चाचण्या, तिच्या तपासण्या या त्यांनी डॉक्टरांनी नेमून दिलेल्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. त्यावेळेला तिने फॉलोअपला जायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण गर्भारपण ही एक डायनॅमिक कंडिशन आहे की जी गर्भाच्या मध्ये आणि आईच्या शरीरामध्ये बरेचसे बदल होत असतात. ते व्यवस्थित टप्प्याटप्प्याने होत आहेत की नाही हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे दिलेल्या तपासाच्या तारखा कृपा करून आपण चुकवू नये, कारण त्या दिलेली औषधंसुद्धा वेळोवेळी घेत राहावी, की ते तुमच्याच होणाऱ्या बालाच्या आरोग्याशी आणि तुमच्या आरोग्याशी निगडीत असतं. त्याच वेळेला तिने माझा पुन्हा मागच्या पॉईंटकडे जातो की प्रसूतीपूर्व ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही बाळ जिला व्हायचं आहे तिची आम्ही रुबेला इम्युनॉलॉजी टेस्टिंग करतो, की ज्याच्यामध्ये तिला जरी तिने लहानपणी रुबेला वॅक्सिन घेतला असेल किंवा रुबेला होऊन गेला असेल तरीसुद्धा रुबेला नावाच्या अँटीबॉडीजची ती तिच्या शरीरात आहेत की नाही बघतो, आणि नसतील तर तिला आम्ही रुबेला वॅक्सिन देतो, म्हणजे MMR वॅक्सिन देतो, आणि त्याच्यानंतर महिन्याने तिला गर्भधारणा होईल असं सांगतो. आता मी या गरोदर स्त्रीच्या वॅक्सिनेशनकडे आलो. दिलेल्या असतील तरी पण ते अँटीबॉडी टेस्टिंग लेवल टेस्टिंग करायला, कारण कधी ती कमी होते नसते, निघून गेलेली असते. कारण रुबेला हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. ते जर गरोदर स्त्रीला पहिल्या 3 महिन्यात झालं तर गर्भामध्ये भयंकर शारीरिक गुंतागुंत होते, कधी गर्भपात सुद्धा होऊ शकतो. ते आपल्याला निश्चितपणे टाळता येतो. आज आपण हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर्सवर बोलतो, म्हणजे हा पॉईंट डिस्कस केला गेलाच पाहिजे. आता गरोदर स्त्रीच्या वॅक्सिनेशनमध्ये 2 महत्त्वाची वॅक्सिन्स गरोदर स्त्रीला गरोदर काळात दिली गेली पाहिजेत. शक्यतो ती आम्ही 28 ते 36 आठवड्याच्या दरम्यान देतो. पहिलं म्हणजे टीडॅप वॅक्सिन, त्याला टिटॅनस, डिप्थेरिया अँड एसेल्युलर पर्टुसिस, म्हणजेच गरोदर स्त्रीला आणि तिच्या नवजात बालकाला धनुर्वात, डांग्या खोकला इत्यादीचा उपद्रव होऊ नये म्हणून दिलं जाणारं वॅक्सिन. आणि दुसरं म्हणजे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन.
इन्फ्लुएन्झा वॅक्सिनसुद्धा इन्फ्लुएन्झा गरोदर स्त्रीला झाला त्याचे परिणाम फार गंभीर असतात, तिला आणि बाळालासुद्धा. ते हे टाळता येण्याजोग्यासारखे असतात आणि शक्यतो 28 ते 36 आठवड्याच्या जेव्हा आपली पिरियड शक्यतो, म्हणजे अगदीच नाही तर तुम्हाला आधीसुद्धा द्यायची जरूर असेल देऊ शकता. पण 28 ते 36 आठवड्यामध्ये दिल्याचा परिणाम असा असतो की त्या वॅक्सिनेशननंतर त्या स्त्रीच्या शरीरात जे अँटीबॉडीज तयार होतात त्या प्लॅसेंटाच्या थ्रू बाळापर्यंतही पोचतात आणि पहिल्या 8 आठवड्यामध्ये बाळालाही त्याचं प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळे टायमिंग ऑफ वॅक्सिनेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर अशा तऱ्हेने तिची वॅक्सिनेशन होतं. पुढे तिची सुरक्षित प्रसूती झाल्यानंतर प्रसूतीोत्तर जी तिची काळजी असते ती बाळ झाल्या क्षणी चालू होते. जे बाळ झाल्याक्षणी त्या स्त्रीचं रूपांतर मातेमध्ये होतं आणि शक्य तेवढ्या लवकर तिने स्तनपानाला सुरुवात करावं की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आईचं दूध म्हणजे बाळासाठी अमृत असतं. आणि मग त्याच्यानंतर तिची जी पुढची वॅक्सिनेशन्स ज्या झाल्या पहिल्या 24 तासात आम्ही हेपॅटायटिस बी वॅक्सिन देतो. पहिल्या काही दिवसामध्ये ओरल पोलिओ आणि BCG वॅक्सिन दिली जातात. ही पुढची वॅक्सिनेशन्स चाइल्ड स्पेशलिस्टला त्यांच्या संलग्नाने केले जातात. थोडक्यात हे सगळं केल्यानंतर प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती उत्तर हे जे प्रकार हे जेव्हा त्या स्त्रीचं बाळंतपण जाईल त्यावेळेला एक चांगलं सुदृढ बालक आणि सुदृढ माताही त्यातून निर्माण होईल. अगदी योग्य आणि समर्पक असं आपण विश्लेषण एकंदरीत तिन्ही स्थितींचं केलेलं आहे. प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतर, ज्यावेळी नवजात शिशूचा जन्म झालेला असतो त्यानंतरचं संगोपन, या सर्व व्यवस्थांमध्ये आणि अवस्थांमध्ये योग्य वेळी योग्य काळजी घेणं, योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीकडून, या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सर, त्याच अनुषंगाने, त्याच प्रश्नाला, त्या उत्तराला पुढचा प्रश्न माझा असा आहे की बाल्यावस्थामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे? म्हणजे थोडक्यात बालकल्याण ही गोष्ट किती महत्त्वाची आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? बरोबर. आपल्याला बालकल्याणाचा हे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बालकाची काळजी मातेकडून ती झाल्या क्षणीच चालू होते आणि दुग्धपान करणं, स्तनपान करणं, बाळाला त्याचं अमृत पाजणं, कारण निसर्गानेच तिची तशी अंमलबजावणी केलेली आहे की आवश्यक ती पोषण मूल्य आणि रोगप्रतिकारशक्ती त्यात ठेवलेली आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या पहिल्या काही दिवसात ते वॅक्सिनेशन प्रोटोकॉल जो आहे तो फॉलो करायला पाहिजे. त्याच्यानंतर नियमित आपल्या चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणजे बालरोग तज्ज्ञाकडे जाऊन बाळाला जरी काही त्रास नसेल तरीसुद्धा त्यांनी दिलेल्या तारखांना जाऊन बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही, ज्याला आम्ही माइलस्टोन्स ऑफ डेव्हलपमेंट असं म्हणतो की ठराविक टप्प्याला ठराविक गोष्टी झाल्या पाहिजेत, बाळाच्या ठराविक टप्प्याला ठराविक गोष्टी झाल्या पाहिजेत. हे जेव्हा आपण जेव्हा बाळाला बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन जातो तर त्याची एक प्रगतीपुस्तक तयार होतं शरीराचं आणि त्या प्रगती पुस्तकाच्या बरोबर ते वाटचाल चालतं. त्यावेळेला मग इतरही अनेक वॅक्सिनेशन होतं. बाळाला वेळोवेळी आहारात काय काय बदल करायला पाहिजे ते सांगितलं जातं. मातेच्या दुधाचं नंतर त्याला पूरक आहार कधी द्यायला पाहिजे, या थोडक्यात बाळाची सर्वांगीण वाढ कशी होते हे त्याचे बालरोग तज्ज्ञ ठरवतात आणि त्यांच्याशी आपण संपर्कात राहून पुढे बाळाचं संगोपन करावं. अतिशय सुंदर पद्धतीने सर आपण विश्लेषण एकंदरीत केलेलं आहे आणि आपली चर्चाही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते याची एक पोचपावती म्हणजे आपल्याला फोन यायला लागलेले आहेत. ओके. आणि मंगल आपटेताई या पुण्यावरून आपल्याला फोनवरती प्रश्न विचारतायत. मंगलताई, कृपया आपला प्रश्न विचारावा. हो, मला असं विचारायचं की पूर्वीच्या काळी लवकर लग्न व्हायचे आणि विचारा आपला प्रश्न. आता उशिरा जरा लग्न होतं आणि मग त्या लग्नाची काळजी कशी घ्यायची, त्यांनी काळजी कशी घ्यायची आणि वयस्कर झाल्यानंतर त्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची? बरं. हो, त्यांनी 2-3 प्रश्न विचारले त्याच्यामध्ये. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मला तुमचा समजलेला प्रश्न असा की पूर्वीच्या काळी लवकर लग्न होत असतात आणि हल्ली उशिरा लग्न होतात, तर त्या दृष्टीने तुम्हाला थोडं माझं मत पाहिजे की उशिरा लग्न झाल्यानंतर काय काळजी करायची. ह्या दृष्टीने अतिशय चांगला मुद्दा मला सांगावाचा वाटला डॉक्टर प्रशांत, की स्त्रीची सगळ्यात उत्तम गर्भधारणासाठी वय जे काही ठरलं गेलं ते म्हणजे वयवर्ष 19 ते 26. वयवर्ष 19 ते 26 मध्ये होणारे गर्भधारणामध्ये ॲबॉर्शनचा रेट कमी असतो, सशक्त गर्भधारणा होते. गर्भधारणाच्या अनुषंगाने येणारे इतर आजार म्हणजे प्री एक्लॅम्पशिया, जस्टेशनल डायबिटीस हे फार कमी असतात.
त्यामुळे हे 19 ते 26 हे वय पूर्वीच्या काळी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे. मी सुद्धा आता माझी 40 वर्ष प्रॅक्टिस झाली. मलाही हा प्रॅक्टिसमधला बदल जाणवतोय की पूर्वीच्या काळी आणि येणारी प्रथम गर्भधारणेचं वय आणि आता येणार आहे तर पण त्याला काही सामाजिक परिस्थितीसुद्धा जबाबदार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता मुली खूप शिकायला लागल्या आहेत, त्याच्यानंतर करिअर ओरिएंटेड झाल्या आहेत आणि पुढे काही प्रश्नांच्या ओघात हे येईलच की करिअर जोपासण्याचं वय किंवा आणि प्रजोत्पादनाचं वय हे एकच असल्यामुळे काही काही वेळेला उशिरा लग्न होतात किंवा लग्न वेळेत होऊन सुद्धा बाळंतपण किंवा गर्भारपण पुढे ढकललं जातं. तर मला त्या लोकांना तुम्ही हा प्रश्न फार माझ्या जिव्हाळ्याचा आहे. खरं म्हणजे मी माझ्या कन्सल्टिंगमध्ये सुद्धा पेशंटना सांगत असतो की जर लवकर लग्न झालं असेल तर पहिलं मूल जितक्या लवकर होईल, करिअर वगैरे सगळ्यांनाच आहे, पण जेव्हा शक्य असेल तेव्हा जितक्या लवकरच्या वयात तुमचं पहिलं अपत्य होईल तेवढं तुमचं बाळंतपण सुखकर होईल, तुमची होणारं बाळसुद्धा अतिशय सक्षम आणि सुदृढ व्हायला मदत होईल. आणि हेच मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की जरी उशिरा लग्न झालं तरी त्यांना जेव्हा केव्हा शक्य होईल त्यांच्या व्यापातून त्यावेळेला त्यांनी आपल्याला पालकत्व लवकर होईल असं बघावं. तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की प्रौढ स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. हा एक तासाचा विषय असू शकतो खरं म्हणजे, पण मी तुम्हाला जेमतेम 2-3 वाक्यात सांगतो. प्रौढ स्त्रियांनी काही गोष्टी महत्त्वाच्या करायला पाहिजेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नियमित व्यायामाचं आपण पुढे बघणारच आहोत की थोडंसं दररोज चाललं गेलं पाहिजे. तुम्ही स्वतःला कशात ना कुठल्या तरी विषयात गुंतवलं गेलं पाहिजे. आणि एक कॅल्शियम आणि काही आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या काही जर समजा म्हणजे प्रोटीन रिच काही सप्लिमेंट्स असतील तर तीसुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजेत. व्यायाम तुम्ही प्रौढ वयातल्या स्त्रीने जरूर करायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की स्त्रीची जेव्हा पाळी बंद होते तेव्हा तिच्या हाडांची घनता ही कमी होते, कारण कॅल्शियम त्यातून निघून जायला लागतं. ते कॅल्शियम बोन्समधनं निघून जाण्याचं पण, कारण ते कॅल्शियम हाडाला चिकटून ठेवण्याचं कार्य इस्ट्रोजन हॉर्मोन करत असतं. इस्ट्रोजन लेवल कमी झालं की हाडातनं कॅल्शियम जायचं, हाडं ठिसूळायला लागतात. ती ठिसूळता जर लांबणीवर टाकायची किंवा टाळायची असेल तर दररोज तुम्हाला झेपेल तेवढा तुम्ही व्यायाम म्हणजे साधं चालणं असेल किंवा तुम्हाला जे काही तुमच्या दृष्टीने शारीरिकदृष्ट्या शक्य असेल ते करायला पाहिजे. म्हणजे हाडाची घनता तुम्हाला टिकवता येईल. आणि वेळच्या वेळी मग आपल्या डॉक्टरांकडून ॲटलिस्ट वर्षातून एकदा, पुढे बऱ्याचशा प्रश्नांच्या ओघाने मी तुमची काही उत्तरं देणारच आहे, परंतु तुमचा प्रश्न एवढा व्यापक आहे. पण एक गोष्ट नक्की सांगतो की प्रौढ झालं म्हणजे आपल्याला व्यायामाचं उलट जास्त महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. सर, खरं आहे मंगलताईंच्या या प्रश्नाच्या निमित्ताने जे उत्तर आलेले आहे ते अगदी थोडक्यात तुम्ही दिलं, पण त्याचा विस्तृत आपण पुढे चर्चेच्या ओघात नक्कीच त्याची चर्चा करणार आहोत विस्तृत पद्धतीने. पण आता वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो सह्याद्री. सर्व प्रेक्षकांचं हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे जागतिक आरोग्य दिवस, एक विशेष कार्यक्रम. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत थोर जागतिक लेवलचे असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राजन वैद्य सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण माता आणि बालकल्याण संगोपन या विषयावरती एक विस्तृत चर्चा केलेली आहे. पण आजकाल स्त्रियांच्या आरोग्यांच्या, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर कर्करोग हा एक मोठा म्हणजे ज्वलंत असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. तर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता विषय चालूच आहे आपला, तर त्यानिमित्ताने मला विचारावं असं वाटतं की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याचं प्रमाणही अतिशय वाढीस लागलेलं आपल्याला सध्या दिसतं. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? एकंदरीत विस्तृत त्याबद्दल काय सांगाल? छान प्रश्न आहे पुन्हा डॉक्टर प्रशांत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय स्त्रियांमध्ये 2 नंबरचा कर्करोग, होणाऱ्या कर्करोगामध्ये 2 नंबरचा असा रोग आहे की ज्याच्यामुळे स्त्रियांची जीवितहानी होते. 1 नंबरचा अर्थात स्तनाचा कर्करोग आहे. आणि मुख्य आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्याचं प्रमाण वाढीला लागलंय. संबंध जगामध्ये याचं प्रमाण कमी होतं, आपल्याकडे अजूनही ते वाढतंय. आणि पण असं जरी असलं तरी एक त्यातल्या त्यात चांगली बाजू मला तुला सांगावीशी वाटते, ती म्हणजे कर्करोग होण्याचं नेमकं कारण आता आपल्याला माहिती आहे. इतकंच नव्हे, त्याच्यावरचे प्रतिबंधात्मक आणि अर्ली डिटेक्शनचे उपायसुद्धा आपल्याकडे आहेत. तर कर्करोग गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे आता समजा मी हे गर्भाशय असं एक पेअर शेप्ट असतं. हा जो भाग आहे याला मुख म्हणतात किंवा सर्विक्स म्हणतात. ह्याचा जो कर्करोग होतो याचं मुख्य कारण म्हणजे
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस किंवा HPV व्हायरस असं म्हटलं जातं. हा एक व्हायरस नसून तो त्याचे 201 प्रजाती आहेत. त्यातल्या काहींमुळेच त्यांच्या काहींच्या संपर्कामुळे कॅन्सर होतो. त्याला ऑन्कोजेनिक स्ट्रेन्स म्हणतात. त्यातल्या त्या व्हायरस स्ट्रेन्स 16, 18, 31, 45, 52, 58 त्यात मी एवढं जात नाही. पण ज्याच्यामुळे कॅन्सर होतो अशा व्हायरसचा संपर्क या सर्व्हिसशी आला तर त्या सर्व्हिसच्या पेशी त्या व्हायरसनी संक्रमित होतात आणि त्या पेशींमध्ये जनुकीय म्हणजे जेनेटिक बदल होऊन तिथे त्यांची ॲबनॉर्मल वाढ व्हायला लागते आणि त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. हे आपल्याला कारण लक्षात आलेलं आहे. तर ह्या अशा रीतीने आपल्याला आता हे लक्षात आलं आहे की गर्भाशयाचा कॅन्सर कुठल्या कारणाने होतो तर या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्यामुळे होतो. सर, नक्कीच आपण त्याच्या लक्षणांचाही विचार करूया, त्याच्याबद्दलही तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. पण आता पुन्हा आपल्याबरोबर काही प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. नंदा रास्ते या पुण्याहून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचा प्रश्न आहे. नंदाजी, कृपया आपला प्रश्न विचारावा. हा डॉक्टर, काय झालंय माहिती का, माझ्या नातीला ना पाळी आली, ती अंगावर जास्त चाललंय, त्यामुळं काय होत नाही. बघा नंदाताई, तिचं वय काय आहे? वय तिचं 16 वर्ष आहे. हां सर. बरं, नंदाताई तिला पहिली पाळी वयाच्या कितव्या वर्षी आली साधारणतः? आता 10वीत गेल्यावर आली आहे बघा. आणि पहिल्यांदा थोडे गेले ना, आता अंगावरलं 14 दिवस झालं सारखं रोज अंगावरलं चालले, कमीच नाही. नंदाताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं, तुमची नात 16 वर्षाची आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी आता. धन्यवाद आपला विचारलेल्या प्रश्नाबद्दल. आता आपण सरांकडून त्याचं उत्तर घेऊया. तर नंदाताई, आपण नंदाताईचा प्रश्न प्रेक्षकांना सांगूया. नंदाताईंची नात 16 वर्षाची आहे आणि तिला आता अंगावरून गेली 14 एक दिवस जाते. साधारणतः 1.5 वर्षापूर्वी पाळीला सुरुवात झाली. तर त्यांना मला सांगणं असं आहे की बघा, अशी जेव्हा मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होतं त्याला ॲडोलेसन्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये शरीरामध्ये बरेच कार्यात्मक बदल होत असतात. परंतु काही वेळेला हे अतीत जाणं हे काही विशिष्ट रोगांमुळे सुद्धा असू शकतं. ते गर्भाशयाशी संलग्न असतील, गर्भाशयाच्या बाहेर थायरॉइड किंवा इतर ग्रंथीमध्ये असू शकतील. तर मला तुम्हाला यातून एवढ्या हिस्ट्रीनंतर मला एकच सांगणं तुम्हाला लागेल की तुम्ही तुमच्या पुण्याच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना ताबडतोब तिला जाऊन दाखवा आणि हे त्यांना जाऊन दाखवणं आणि त्यांच्या सल्ल्याने उपचार करणं, हा सल्ला मी तुम्हाला आता देऊ शकतो. एक निश्चित तुम्हाला सांगतो की तिला 14 दिवस अंगावर जात असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार तिला उपचार घ्यायला लावणं अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात नंदाताई, आपल्याला सरांचा असा सल्ला आहे की नजीकच्या तुमच्या जे स्त्रीरोग तज्ज्ञ असतील त्यांना दाखवून ते तपासणी केल्यानंतर त्याच्या मागची कारणं आणि एकंदरीत सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन कदाचित पुढची जी त्याची रचना आहे, पुढची जी त्याची ट्रीटमेंट आहे ही ठरवता येऊ शकेल. तर अतिशय सुंदर असा प्रश्न होता आपला. धन्यवाद त्याबद्दल. सर, आपण या प्रश्नाच्या आधी आपण स्त्रीरोगाबद्दल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल, कर्करोगाबद्दल बोलत होतो. तर त्याच्या लक्षणांबद्दल तुम्ही काही सांगत होता. त्याच्या लक्षणाबद्दल आणि त्याच्या आपण म्हणजे प्रतिबंधात्मक उपायाबद्दल. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या लक्षणामध्ये अनियमित रक्तस्राव, की 2 पाळ्यांच्या मध्ये रक्तस्राव होणं, तो न दुखता होणं किंवा वैवाहिक संबंधानंतर रक्तस्राव होणं, हे त्याचं एक सुरुवातीचं लक्षण असतं, म्हणजे ज्याच्यामुळे ते येतं. आता आपण जेव्हा प्रतिबंधात्मक उपायांकडे येऊ, त्याला मला सांगायला म्हणजे आनंद वाटेल की अतिशय परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाय आपल्याकडे आहे. की हे HPV जे व्हायरस आहेत, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे आहेत, त्यांना नष्ट करणारी लस आता आपल्याकडे आहे. आणि ही लस दिल्यानंतर जवळजवळ 99% जास्त कर्करोगाचं प्रतिबंधन होतं. म्हणजे त्या बाईंना पुढे ज्या रोगाची व्याप्ती भारतातल्या 2ऱ्या क्रमांकाचा जीवित आणणारा धोक्यात आणणारा रोग आहे, त्यांना जर असं हे वॅक्सिन दिलं गेलं तर आपण त्याच्यातून होणारा कर्करोग हा 99 किंवा त्याच्यापेक्षा टक्क्यांनी कमी करू शकलो, तर ते आपल्याला जरूर करायला पाहिजे. ही लस कशी द्यायची, कोणाला द्यायची याचेही काही ठोकताळे ठरलेले आहेत. तेही मी तुम्हाला सांगतो आता जाता की मुलींमध्ये साधारणतः 9 ते 14 वर्ष वयागटामध्ये वॅक्सिनचे 2 डोस 6 महिन्याच्या अंतराने दिले पाहिजेत आणि 15 ते 26 वर्षाच्या मुलींमध्ये ते 3 डोसेस होतात. ते 0, 2 आणि 6. म्हणजे 0 म्हणजे आज समजा 7 एप्रिलला आपण पहिला डोस दिला
तर 7 जूनला दुसरा आणि 7 ऑक्टोबरला तिसरा असा डोस द्यायला पाहिजे. साधारणतः 26 वर्षाच्या स्त्रियांनंतर नंतरसुद्धा 45 वर्षापर्यंत हे डोस दिले गेले पाहिजेत, जरी तिथे एखादा बाळांपण जर असलं तरीसुद्धा, कारण त्याची प्रोटेक्टिव्ह व्हॅल्यू बऱ्यापैकी असते, त्यामुळे ते द्यायला पाहिजे. मुलांमध्ये साधारणतः 9 ते 15 वर्षाच्या मुलांमध्ये हे व्हॅक्सिन दिलं गेलं पाहिजे. 2 डोसेस त्याचे 6 महिन्याच्या अंतरात दिले गेले पाहिजेत. तर अशा रीतीने आपण जेव्हा हे HPV व्हॅक्सिन देतो त्यावेळेला ऑलमोस्ट 99% शक्यता अशी असते की पुढे गिळेचा कर्करोग होणारच नाही. आणखीन 2 गोष्टी त्या अनुषंगाने मला मुद्दाम सांगाव्याशा वाटतात की गरोदर स्त्रियांनी हे व्हॅक्सिन घेऊ नये. जरी HPV व्हॅक्सिन हे पार्शल सब युनिट व्हॅक्सिन आहे, रिकॉम्बिनंट, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल नसलं तरीसुद्धा अजून गरोदर स्त्रियांवर त्याचे प्रयोग केले गेले नाहीत, त्यामुळे गरोदर स्त्रियांनी घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा व्हॅक्सिन घेतल्यानंतर तिच्या निदर्शनास आलं की आपण गरोदर आहोत, तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण मी म्हटल्याप्रमाणे हे रिकॉम्बिनंट सब युनिटने तयार केलं, त्यामध्ये व्हायरसचं जेनेटिक मटेरियल नाही आहे. अगदी व्यवस्थित आणि अगदी सुलभ भाषेमध्ये आपण सांगितलं की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा त्याची लक्षणं, तो कसा होतो, त्याच्या मागची कारणं आणि त्याच्यासाठी असलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना, या सर्व गोष्टींचं विश्लेषण अतिशय सुंदर पद्धतीने सर आपण केलेलं. आणि ह्याच्यानंतर आपण साधारण त्याच्याबरोबर अजून काही उपाययोजना आहेत का याही समजून घेणार आहोत. पण आता वेळ झाली आहे इथे छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो सह्याद्रीमध्ये या जागतिक आरोग्य दिवसाच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राजन वैद्य सर. सर, आपण ब्रेकवर जायच्या अगोदर अनेक मुखाचा कर्करोग, जो गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग आहे, त्याबद्दल विस्तृत अशी चर्चा केली. प्रतिबंधात्मक उपाययोजना, त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे लसीसोबत त्याच्या व्यतिरिक्त अजून काही पूरक अशा उपाययोजना आहेत का प्रतिबंधात्मक, याबद्दलही नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल सर? पुन्हा छान प्रश्न आहे डॉक्टर प्रशांत, की याला पूरक अशी जी प्रतिबंधात्मक म्हणण्यापेक्षा लवकर निदानाची जी टेस्ट आहे त्याला आपण पॅप टेस्ट असं म्हणतो. चाचण्या त्याच्या पॅप टेस्ट किंवा पॅप चाचणी ही अतिशय साधी सोपी सरळ पद्धत आहे की ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आता मी दाखवतो, हे समजा हे गर्भाशय आहे, हे गर्भाशयाचं असं हे मुख आहे. सुरुवात कर्करोगाची इथून किंवा त्याच्या थोडी आतून होत असते. आणि हा जो ब्रश आहे याला सायटोब्रश असं म्हणतात, की हा ब्रश या गर्भाशयाच्या मुखावरून असा फिरवला जातो आणि तिथे ज्या पेशी मिळतात त्या पेशी या विशिष्ट स्त्रावामध्ये टाकून ते तपासायला पाठवलं जातं. थोडक्यात तिथे गर्भाशयाच्या मुखावर कर्करोगाच्या पेशींची लागण झाली आहे का, आयदर कर्करोगाच्या पेशीची लागण झाली किंवा कर्करोग होण्याच्या पूर्वावस्थेच्या पेशींची लागण झाली आहे का, याचं निदान लवकरात लवकर होतं. निदान लवकर झाल्यामुळे परिणामकारक उपचार करता येतात आणि ती स्त्री कॅन्सरमुक्त व्हायला कॅन्सरमुक्त होते आणि संपूर्ण आपलं निसर्गदत्त आयुष्य जगू शकते. ही टेस्ट सर्वायकल कॅन्सर व्हॅक्सिनला पर्याय नाही, तर ती पूरक आहे. ज्यांनी सर्वायकल कॅन्सर होणे म्हणून व्हॅक्सिन घेतले त्या स्त्रियांनी सुद्धा ही टेस्ट करणं गरजेचं आहे. या दोन्ही म्हणजे व्हॅक्सिन आणि पॅप टेस्ट याच्या दोघांच्या मिळून बऱ्याचशा पाश्चात्य देशांनी ऑलमोस्ट 0च्या जवळपास कॅन्सर सर्व्हिक्समुळे होणारं प्रमाण आणलेलं आहे. आपणही त्या दृष्टीने पाश्चात्य देशांनी केलं म्हणून नव्हे, पण सायन्स तसं सांगतो म्हणून करायला पाहिजे. आणि ही टेस्ट जी आहे पॅप टेस्ट, ही साधारणतः वयवर्ष 25 ते 65 या वयोगटातल्या स्त्रियांनी करायला पाहिजे. हल्ली पॅप टेस्टच्या बरोबर HPV व्हायरल लोडसुद्धा, त्याला को टेस्टिंग म्हणतात, तेही केलं जातं. आणि ही टेस्ट को टेस्टिंग जर असेल तर दर 5 वर्षांनी करायला पाहिजे. फक्त जर पॅप टेस्ट असेल, कारण को टेस्टिंग सगळीकडे व्हायरल लोड जर सगळीकडे उपलब्ध नसेल, पॅप टेस्ट बाकी ऑलमोस्ट सगळीकडे आता उपलब्ध आहे, तर ती दर 3 वर्षांनी प्रत्येक स्त्रीनी करून घेतलीच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं, दाखवलं तसं ही अतिशय सोपी टेस्ट आहे. म्हणजे अक्षरशः 4-5 मिनिटामध्ये टेस्ट होते, कुठली भूल वगैरे द्यावी लागत नाही, OPD बेसिसवर केली जाते आणि 3-4 दिवसामध्ये रिपोर्ट येतो. त्यामुळे ही टेस्ट प्रत्येक स्त्रीने व्हॅक्सिनही घेतलं पाहिजे आणि ही टेस्टही केली पाहिजे, जेणेकरून सर्वायकल कॅन्सरसारख्या अतिशय जोरात फैलावणाऱ्या आणि तुमचं जीवित धोक्यात आणणाऱ्या रोगापासून आपण संरक्षण मिळवू शकता.
खूपच छान सर. अतिशय म्हणजे चित्राच्या रूपाने आणि काही मॉडेल्स दाखवून आपण जे प्रात्यक्षिक इथे दाखवलं, मला वाटतं उत्तरासोबत या गोष्टी नक्कीच ज्या आपल्या भावना आहेत त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचवण्यास मदत करतात. खूपच सुंदर पद्धतीने आपण हे एकंदरीत याचं विश्लेषण केलं आणि उत्तर दिलं सर. सर, तुम्ही मगाशी उत्तरामध्ये सांगितलं होतं की हा 2 नंबरचा म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा 2 नंबरचा कॅन्सर आहे आणि 1 नंबरचा कॅन्सर तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर याबद्दल उल्लेख केला होता. त्याबद्दल सर काय सांगाल? हो, अतिशय पुन्हा चांगला प्रश्न की स्तनाचा कॅन्सर हा भारतीय स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये आणि त्यांचं जीवितमान धोक्यात आणणाऱ्यामध्ये 1 नंबरचा कॅन्सर आहे सध्या. दुर्दैवाने सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी किंवा प्रतिबंधनासाठी ही लस उपलब्ध आहे, परंतु ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेन्शनासाठी काही किंवा प्रतिबंध करण्यासाठी काही लस उपलब्ध नाही. मग काय करायचं की तो लवकरात लवकरच्या अवस्थेत ओळखला जावा यासाठी काही प्रोटोकॉल्स किंवा दंडक आहेत. ते म्हणजे काय की त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वस्तन परीक्षा. म्हणजे प्रत्येक स्त्रीने आपली स्वतःची स्तनाची तपासणी स्वतः करायला महिन्यातून एकदा तरी करायला पाहिजे. नॉर्मली माझ्या पेशंटना मी पाळी येऊन गेल्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवसात आम्ही तर मी माझे रेसिडेंट डॉक्टर सगळ्यांना म्हणजे सगळे शिकवतात की आणि कुठलेही डॉक्टर सांगू शकेल स्वतःचा स्तन कसा तपासावा वगैरे. आणि त्यामुळे आपल्या स्तनामध्ये एखादी नवीन गाठ जर त्या महिनाभरात झाली असेल तयार, तर मग आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं तपासणी करून घ्यावी. अशी महिनाभर साधारण वर्षातून एकदा तरी तुम्ही स्वस्तन परीक्षा केल्यानंतर सुद्धा डॉक्टरांकडून तपासून घेतले पाहिजे, स्तन तपासणी पाहिजे. ह्याची सुरुवात साधारणतः वयवर्ष 30च्या नंतरच, ज्याला आम्ही लो रिस्क पेशंट म्हणतो, त्यांनी 30पासूनही सुरुवात करायला पाहिजे स्वस्तन परीक्षा आणि डॉक्टरांकडून परीक्षा. आणि साधारणतः 40 नंतर आता सध्या ते मापदंड किंवा ज्या काही पद्धती अवलंबल्या जातात 40 ते 50 पर्यंत एक्सरे मॅमोग्राफी ही दर 2 वर्षात एकदा केली पाहिजे. हे सगळं लो रिस्क पेशंटसाठी आहे की ज्यांना फॅमिली हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर नाही आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये नाही, तर त्यांना ज्यांना म्हणजे सगळ्या पेशंटसाठी असं आहे. 50 ते 74 वर्षापर्यंत वर्षातून एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये होण्याचं कारण हे जसं जरी जनुकीय आहे, म्हणजे इट्स अ जेनेटिक वन. ब्रेस्ट कॅन्सर जीन जे असतात ते 1 आणि 2 BRCA1 BRCA1 आणि 2 म्हणतो की त्याच्यामध्ये हे बेसिकली ट्युमर सप्रेसर जीन्स आहेत की ते ट्युमर होऊ नये म्हणून किंवा ते कार्य करत असतात. पण त्यांच्यामध्ये रचनात्मक दोष झाला की मग ट्युमर सप्रेशन होत नाही आणि मग गाठ वाढायला लागते आणि त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. हे आपल्या हातात नाही आहे, परंतु काही गोष्टी आता जीवनशैलीतल्या काही परिणाम ह्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जे काय वाढीला लागतं त्याचं महत्त्वाचं कारण असं की मगाशी ताईंनी विचारल्याप्रमाणे उशिरा होणारे लग्न, उशिरा होणारं बाळणपण उशिरा झालं तरी स्तनपान न करणं हे अतिशय आणि अतिलठ्ठपणा या काही गोष्टी आपल्या देशामध्ये जरी लागू नसतं तरी पाश्चात्य देशामध्ये धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन ह्या गोष्टींमुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सध्या जगभरामध्ये वाढीला लागलं आहे. परंतु आपण सांगितलेल्या स्क्रीनिंग टेस्टमुळे किंवा ज्याच्यामुळे स्तनाचा कर्करोग झाला आहे किंवा नाही हे बघणं आणि झाला असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून ते निदर्शनास आल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून लवकरात लवकर उपचार करून घेणं की ज्यामुळे ती स्त्री पूर्ण कॅन्सरमुक्त जीवन त्यातून जगू शकेल. आणि हा जो स्त्रियांचं जीवित 1 नंबरचा जो जीवित धोक्यात आणणारा कर्करोग आहे त्याला चांगल्यापैकी आपण आळा घालू शकतो. नक्कीच सर, अजून आपण विस्तृत याच्याबद्दल चर्चा नक्कीच करणार आहोत. माझे काही प्रश्न आहेत या अनुषंगाने, पण आता आपल्याला प्रेक्षकांचा कॉल आलेला आहे, आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राजेंद्रजी पावसकर हे पनवेलवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राजेंद्रजी, आपला प्रश्न विचारा सलग पद्धतीने. सर नमस्कार. सर नमस्कार. माझ्या पत्नीच्या पोटामध्ये सर गाठ झाली होती. गाठ झाल्यानंतर तिचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर ते गाठ चेकिंगला पाठवली. त्याच्यानंतर कॅन्सरचं निदान झालं, गर्भाशयाच्या कॅन्सरचं. त्याच्यानंतर ऑन्कोलॉजिस्ट कडे 6 डोस घेतले आणि आता आम्ही ते फॉलोअप सर करत आहोत. बरं, किती दिवसापर्यंत म्हणजे किती वर्षापर्यंत ते फॉलोअप करावं लागेल सर? राजेंद्रजी, प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रश्नाबद्दल सर उत्तर देतील. सर उत्तर द्या. आपण जे प्रश्न दिले त्यांच्या पत्नीचं कर्करोगाचं ऑपरेशन झालं आणि आता किती दिवस केमोथेरपी घ्यावी लागेल असं त्यांचं विचारायचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर सध्या माझ्याकडे तुमच्या गर्भाशयाचा जो कर्करोग झाला तो नेमका कुठल्या भागाचा झाला, ग्रेव्हेचा झाला का अंतस्त्वचेचा झाला हे बघायला लागेल. त्यानंतर तो कुठल्या स्टेजला होता की कॅन्सरच्या काही स्टेजेस असतात, स्टेज 1 पासून 4 पर्यंत.
त्याची हिस्टॉलॉजी काय होती, या सगळ्या म्हणजे थोडक्यात त्या कॅन्सरचा फैलाव किती होता ज्यावेळेला निदान झालं तेव्हा, त्याच्या पेशींची हिस्टॉलॉजी काय होती, या आणि कुठल्या प्रकारचं कसं ऑपरेशन केलं गेलेलं आहे, इतर ठिकाणी काही त्याचा प्रादुर्भाव झाला आहे का, या बऱ्याचशा गोष्टी ज्याला आम्ही क्लिनिकल पिक्चर म्हणतो ते विचारात घेतल्यानंतरच मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. त्यामुळे सध्या या आपण विचारलेल्या माहितीवरनं मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की सध्या तरी ह्या तुटपुंज्या माहितीवरून मला निश्चित तुम्हाला उत्तर देता येणं शक्य नाही की केमोथेरपी किती वेळ दिवस चालू ठेवायची, कारण मला त्यांचं कंप्लीट क्लिनिकल पिक्चर अजून माझ्यासमोर नाही आहे. त्यामुळे राजेंद्रजी सध्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट चालू ठेवा, कारण त्यासाठी मला कॅन्सरचा जेव्हा निदान झालं तेव्हाची स्टेज आणि सेल हिस्टॉलॉजी रिपोर्ट वगैरे हे सगळं लागेल. म्हणजे त्यांच्या जे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत, त्यांच्या सल्ल्यानेच तो ट्रीटमेंट ठरवता येते आणि त्यानुसार तुम्ही पुढे जावं. आपल्याला सध्या या माहितीवर आपल्याला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही देत. अगदी अगदी अगदी. आणि त्यांनी विचारतानाही पोटातली गाठ असं सांगितलं, त्यामुळे नेमकी ती गाठ कोणती कुठली ह्याच्याबद्दलही संभ्रम निर्माण होतो. नक्कीच आपल्या ऑन्कोलॉजीचा सल्ला घेऊन अतिशय उत्कृष्ट असा हा प्रश्न होता महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून. नक्कीच ऑन्कोलॉजिस्ट जे आपले असतील त्यांच्या सल्ल्यानुसार आपली ट्रीटमेंट चालू ठेवावी, हाच एक सल्ला सरांनी आपल्याला दिलेला आहे. सर, आपण या प्रश्नाच्या अगोदर जो आपला ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग याबद्दल आपलं चाललं होतं. तुम्ही प्रतिबंधात्मक लस त्याच्यावर नाही आहे, पण प्रतिबंधात्मक उपाययोजना काय असू शकतात, सेल्फ एक्झामिनेशन आणि वर्षातून एकदा तज्ज्ञांकडून डॉक्टरांकडून करून घेतलेली एक्झामिनेशन, तर या गोष्टीलाच अनुसरून याच्याबरोबर अजूनही म्हणजे एखादी गाठ एखाद्या स्त्रीला सेल्फ एक्झामिनेशनच्या वेळी लागली हाताला, तर प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असायला हवी ही जी भीती मनात असते, त्याबद्दलही मला वाटतं काही आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. काय सांगाल सर? पुन्हा छान प्रश्न आहे प्रशांत, की जर समजा प्रत्येक गाठ स्तनातला लागणारी ही कॅन्सरचीच आहे असं समज, इनफॅक्ट ती नसण्याची शक्यता जास्त असते, पण म्हणजे घाबरून जाऊ नका, पण ती कॅन्सरची नाही हे तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना ठरवलं. अगदी अगदी. ती गाठ लागली तुम्हाला तपासताना ठीक आहे, घाबरायचं कारण नाही, ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे जायचं, विविध तपासण्या करून घ्यायच्या आणि त्यांनी मग तुम्हाला सांगितलं ही गाठ कॅन्सरची नाही तर तुम्ही निश्चिंत असायला हरकत नाही, घाबरायचं मुळीच नाही. सर, त्याच अनुषंगाने आता कॅन्सरबद्दल हा विषय निघाला, म्हणजे कुठेतरी बदलती जीवनशैली हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे चर्चेला जाणं महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. सर, आपल्या या बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी कोणकोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण काय सांगाल? पुन्हा छान छान प्रश्न विचारतोयस तो, अगदी म्हणजे खूप महिलांच्या आरोग्याशी निगडीत आहेत. बदलती जीवनशैली, सध्याची जीवनशैली अतिशय धावपळीची आहे, सध्याचं युग हे स्पर्धात्मक आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की स्त्रियांचं करिअर करण्याचं वय आणि प्रजोत्पादनाचं वय हे एकच येत असल्यामुळे बऱ्याचशा वेळेला या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या प्रजोत्पादनावर आणि इतर गोष्टीवर जसं आता मी म्हटलं त्याप्रमाणे होत असतो. तर ह्या बदलत्या जीवन जशी करिअरची नवीन नवीन क्षेत्र येतात, बऱ्याचशा मुलींना परदेशात ऑनलाईन जॉब असल्यामुळे ते रात्र जागून काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलत आहेत, वेळेला जेवण मिळत नसल्यामुळे ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला ते जंक फूड वगैरे खातात आणि त्याच्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्सचं इंटेक वाढलेलं आहे, निद्राना झोप पुरेशी मिळत नाही आहे, त्यामुळे अतिस्थूलता, हॉर्मोनल इम्बॅलन्स, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि अतिस्थूलतेने येणारी इतर सांध्याची दुखणी वगैरे ही, शिवाय ब्लड लायपिड चेंजेस, अवेळी येणारा मधुमेह, या सगळ्या गोष्टी वाढीला लागण्याच्या सगळ्यांचा परिणाम म्हणून हेल्थ म्हणजे आरोग्यावर परिणाम झाला आहे आणि त्या दृष्टीने मग हे अनुषंगिक रोग जे सगळे वाढायला लागले. तर ह्या सगळ्या मुलांना एक गोष्ट नक्की, करिअर ओरिएंटेड असण्यात वाईट असं काहीच नाही, परंतु माझं एक डॉक्टर प्रशांत म्हणणं आहे की तुम्ही कितीही व्यस्त असतात तरी दिवसातून अर्धा तास तरी किमान अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी काढता आलाच पाहिजे आणि काही नियमित व्यायाम, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नियमित व्यायाम आणि त्यासाठी व्यायामशाळेत जायची काही गरज नाही. तुम्ही अर्धा पाऊण तासात म्हणजे तुम्ही अगदी साधं उदाहरण देतो मी तुला की मी स्वतः सूर्यनमस्काराचा अतिशय चांगला म्हणजे मी करतो, मला आवडतात, किंवा बैठका या तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यासाठी वयाचं बंधन नाही. मी आता आज माझं वय 70 आहे, मी आज इथे येताना सुद्धा 102 सूर्यनमस्कार काढून आलो आहे. क्या बात. आणि कुठल्याही प्रकारचा आजार नाही. म्हणजे मी स्वतःचं उदाहरण अशासाठी देतो की वयाचं त्यासाठी बंधन असत नाही.
तुम्ही अर्धा पाऊण तास स्वतःसाठी काढता आलाच पाहिजे. जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा चालणं, पोहणं, सायकलिंग हे काही जे काही तुमच्या तब्येतीला शक्य असेल ते केलं पाहिजे. त्यात वेळात वेळ काढून पुरेशी झोप घेतली गेली पाहिजे. आहार हा संतुलित, प्रथिनयुक्त, डाळी, कडधान्य, ताजी फळं याची युक्त असला पाहिजे. मांसाहार घ्यायला काहीच हरकत नाही, परंतु जे काही तुम्ही घ्याल ते तुम्ही व्यायाम ची त्याला जोड दिली पाहिजे. जंक फूड एखाद्या वेळेला हरकत नाही, पण त्यांनी नेहमीच्या जेवणाची जागा घेणं बरोबर नाही. त्याशिवाय मेडिटेशन, जेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार करतो आपण तुमचं मेडिटेशन होतच असतं. त्यामुळे मेडिटेशन किंवा ध्यानधारणेमुळे शरीरातील हॉर्मोन्सचं संतुलन राखायला मदत होते आणि त्याचा परिणाम संबंध तुमच्या आयुष्यावर तुमच्याकडे तुमच्या जीवनाचा पाहण्याकडे दृष्टिकोनच बदलतो. एक प्रकारचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये तयार होतो आणि यू स्टार्ट लिव्हिंग लाईफ, म्हणजे तुम्ही आयुष्यात जगायला सुरुवात करता. तर थोडक्यात कितीही तरी तुम्ही व्यस्त असलात तरी स्वतःसाठी अर्धा तास काढा. आपण काय खातोय त्याचा शरीरावर किती परिणाम होऊ शकेल याच्याकडे लक्ष द्या, की ज्याच्यामुळे जरी जीवनशैली आज खूप धावपळीची झालेली असली, जगभर झालेली आहे, तरी स्वतः आणि हे करणारी लोकंसुद्धा आहेत. ही उदाहरणं माझ्यासमोर आहेत. सर, आपण महिलांचे आरोग्य या विषयावरती एकंदरीत चर्चा करतोय आणि सध्याच्या त्यांच्या असलेल्या उद्योन्मुख ज्या आरोग्य चिंता आहेत त्याबद्दल जर थोडक्यात सांगितलं, अगदी थोडक्यात, म्हणजे आपल्याला पुढचा शेवटचा प्रश्न त्यानंतर घेता येईल. तर या उद्योन्मुख ज्या आरोग्य चिंता आहे त्याबद्दल काय सांगाल सर? या उदयोन्मुख आरोग्य चिंता म्हणजे ह्या धावपळीच्या जीवनातूनच ते तयार होत आहेत. उदाहरण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे करिअर बिल्डअप करण्याचं वय आणि किंवा चांगली नोकरी मिळण्याचं वय आणि प्रजोत्पादनाचं वय एकच आहे. एक फर्टिलिटी कन्सल्टंट माझं पहिलं चांगलं, अतिशय पहिलं चांगलं एक आहे की नैसर्गिकरित्या तुमचं पहिलं बाळंतपण म्हणजे गर्भधारणा जेवढी होईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. परंतु अगदी पराकोटीच्या परिस्थितीत की ज्या वेळेला तुम्हाला त्यावेळेला गरोदर होणं शक्य नसेल किंवा काही काही वेळेला तुम्हाला काही उदाहरणार्थ यंग कॅन्सर्स की ज्यांना केमोथेरपीनंतर किंवा रेडिएशन थेरपी तुमची बीजं नष्ट होणार असतील किंवा एखाद्या वेळेला तुम्हाला जर खरोखरच शक्य नसेल अगदी पराकोटीच्या परिस्थितीत, तर तुम्ही तुमची बीजं IVF सायकल करून गोठवू शकता. त्याला ओसाइड फ्रीजिंग असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा मी सांगतो, हा अत्यंत पराकोटीचा शेवटचा उपाय की ज्या वेळेला तुम्हाला त्या 24-25व्या वर्षी गर्भधारणा होणं शक्य नसेल, तर अशी गोठवलेली बीजं तुम्ही स्टोअर करू शकता आणि नंतर जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा ते वापरू शकता. म्हणजे जरी तुमचं कॅलेंडर एज त्यावेळेला 32-33 असेल तरी त्या बीजांचं जैविक वय हे 24-25 असेल. त्यातून तुम्हाला सशक्त गर्भधारणा होईल. आजच्या विषयाला अनुषंग म्हणजेच हेल्दी बिगिनिंग आणि होपफुल फ्युचर्स. खूप छान पद्धतीने सर आपण एकंदरीत मार्गदर्शन, विषय फार मोठा आहे, त्याची सखोलता खूप आहे, पण अगदी थोडक्यात आणि अगदी सोप्या शब्दांमध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आपल्या एकंदरीत हॅलो सह्याद्रीच्या पूर्ण संचातर्फे, टीमतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. मित्र, आपण पाहिलं की 2025ची जी घोषवाक्य आहे त्यानुसार जर विचार केला आणि सरांनी सांगितलेल्या गोष्टींवरती जर आपण अंमलबजावणी केली तर शारीरिक बळ, मानसिक शक्ती, सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक उन्नती नक्कीच साधता येईल. आणि यातून जो उद्देश आपला आहे आरोग्य, जागतिक आरोग्य दिनाचा, तो नक्कीच साध्य होताना आपल्याला दिसेल. पुन्हा भेटूया आपल्या हॅलो सह्याद्रीच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. नमस्कार.